आयुर्वेदामध्ये आपल्या रोजच्या पारंपरिक घरगुती माहिती दिलेली असते ना, ती आपण रोजच्या जीवनशैलीमध्ये सहज वापरू शकतो, करू शकतो. त्या गोष्टींचा आपल्या शरीरावरती खूप चांगल्या पद्धतीने परिणाम होतो. मी जेव्हा डाएट न्यूट्रिशनचा अभ्यास करत होती ना, आणि त्याच नॉलेज थ्रू तुम्हाला ह्या गोष्टी पोहोचवत असते. तर आज आहे ना, आपण अशा एका होम रेमेडीबद्दल जाणून घेणार आहोत, जी आपल्याला आपलं पोट साफ करून देण्यासाठी खूप जास्त फायदा करते. कारण की काय होतं, जर आपण म्हणजे सर्व गोष्टी आपण करतोय, काम करतोय, आपलं रुटीन आहे, सर्व काही आहे. पण सकाळी जर आपलं पोट साफ नाही झालं, तर काय प्रॉब्लेम होतात? पहिले तर आपल्याला सारखं, "अरे यार, पोटच साफ नाही झालं. अरे यार, पोटच साफ नाही झालं." हे चालू होतं. त्याच्यानंतर चिडचिडपणा वाढतो, गॅस बनतो, पोट अजून फुगल्यासारखं वाटतं. असं वाटतं की अरे पोट फुगले, पोट वाढलंय. पण आपल्या शरीरात म्हणजे पोटामध्ये मळ साचलेला असतो आणि तो मळ आपला स्टूल आहे तो चांगल्या पद्धतीने साफ म्हणजे पासच होत नाही. तर आपलं पोट साफ नाही झालं तर याच्यातून आपल्याला काय काय चा परिणाम होतो आपल्या शरीरावरती. आपल्याला पहिले तर गॅस बनतो. सेकंड, आपल्याला ॲसिडिटीचा त्रास, पित्तांचा त्रास म्हणजे पित्ताचा त्रास, आणि मग त्याच्यातनं एक 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 बिमारी आपल्याला चालू होते. त्याच्यासाठी आपल्याला शक्यतोवर आहे ना, आपल्या किचनमध्ये इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला भेटतात ना, त्याचा जर चांगला उपयोग केला ना आपण, तर आपल्याला ह्या गोष्टींमध्ये पडायचं कामच नाही पडणार, इतक्या सोप्या पद्धतीने. मी माझ्या स्टुडंटला असंच वेगवेगळ्या रेमेड्या देत असते की त्यांचं पोटही साफ झालं पाहिजे, त्यांचं वजनही कमी झालं पाहिजे. त्यांच्या बिमाऱ्या आहेत, कोणाला आहेत कोणाला नाहीत, ज्यांना नाहीत त्यांना झाल्या पण नाही पाहिजे, ज्यांना आहेत त्यांच्या अशा आयुर्वेदिक पद्धतीनेच कमी झाल्या पाहिजे, असे करत असते. मी जेवढा अभ्यास केला, जेवढं नॉलेज घेतलेलं आहे, तेवढं माझ्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत पण पोचवत असते. तर आज आहे ना, आपण पोट साफ करण्यासाठी मस्त अशी होम रेमेडी करणार आहोत आणि ही खूप जास्त फायदा करते. याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पोट साफ होण्यासाठी घटक आहेत आणि ब्लोटिंग होत नाहीये, गॅस बनत नाही, ॲसिडिटीचा त्रास आपला कमी होऊन जातो इतक्या सोप्या पद्धतीने. फक्त 3 गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत. रात्री झोपायला जाताना घ्यायचं, सकाळी उठता उठता आपलं पोट साफ होणार आहे. आता सकाळी उठताना जरी तुमचं पोट साफ नसेल होत, तर त्याच्यात सकाळी उठल्यावर पण तुम्हाला एक म्हणजे एक टिप्स आहे, ती पण फॉलो करा. इतका चांगला रिझल्ट भेटेल ना, तुम्हाला वाटेल की मी एवढ्या दिवसाचं औषध खाऊन, चूर्ण खाऊन काहीच फायदा नाही, हे मला खूप जास्त फायदा करणार आहे. एकच दिवस करून बघा, दुसऱ्या दिवशी तुम्ही सहजच करणार आहात. जर तुमचं पोट फुगलेलं आहे आणि या गोष्टी तुमच्यासोबत आहेत ना, तुम्ही आजचा व्हिडिओ बघा. सिंपल आहे. आता काय करायचं आहे, दिवसभर आपलं रुटीन आहे. याच्यामध्ये आपल्याला पहिले काय आहे आपल्या रुटीनमध्ये, जेणेकरून आपलं पोट साफ का नाही होते, रोज आपल्याला हे प्रॉब्लेम का येत आहेत, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे, हो की नाही? तर ते आपण पहिले बघूया. आता तुम्ही सकाळी उठलेला आहात, तुमचं रुटीन कसं चालू केलंय? तुम्ही उठल्याबरोबर चहा घेताय, झालं कल्याण. तिथेच ॲसिडिटीचं, जरी तुमची ॲसिडिटी कधी तुम्हाला बाहेर अशी जाणवत नाही, जळजळ होत नाही, पण ती आपल्या पोटामध्ये, आपल्या पित्ताशयामध्ये, आपल्या किडनीमध्ये, ह्या गोष्टींमध्ये ती फिरत असते. पण म्हणून आपल्याला उठल्याबरोबर कधीही चहा, बिस्किट, नमकीन, तळलेले पदार्थ याच्यावरून सुरुवात नाही करायची. तुम्हाला सुरुवात करायची आहे ती, तुम्ही बारीक असो किंवा तुम्ही जाड असो, तुम्हाला सुरुवात कधीही तुमच्या हलक्या गरम पाण्यानेच करायची आहे. त्याच्याने तुमचं पोट साफ होण्यासाठी तुम्हाला हळूहळूनी मदत होणार आहे. आता इथे दुसरं, जर तुम्हाला असं वाटतं ना की अरे आज पोटच साफ नाही होत, पण तसं नाही करायचं. एक सवय लावायची आपल्याला, फिक्स आहे. उठल्याबरोबर गरम पाणी पिलंय, येऊ किंवा ना येऊ तुम्हाला टॉयलेटला, तुम्हाला त्याच टायमाला उठायचं आहे आणि जायचं आहे. बसायचं आहे थोडंसं, 2 मिनटं 3 मिनटं, नाही झालं काही प्रॉब्लेम नाही. आज नाही झालं, उद्या नाही झालं, परवा तुम्हाला त्याच टायमाला बरोबर टॉयलेटला होणार आणि तीच सवय तुमच्या शरीराला लागणार की त्याच टायमाला तुम्हाला प्रेशर येणार आणि तुम्ही तिथे तुमचं पोट हलकं करणार. ही एक सवय लावायची. आता दिवसभर, हे रुटीन तर सकाळचं झालं. दिवसभर तुमच्या आहारामध्ये तुम्ही किती फायबर घेताय आणि किती पाणी पिताय, ते खूप जास्त मॅटर करतं. त्याच्याच सोबत तुम्ही रात्रीची तुमची स्लीप कशी आहे, ते पण खूप जास्त मॅटर करतं. जर तुम्हाला चांगली झोप येत नाहीये किंवा तुम्ही झोपतच नाहीये चांगले, तुमची 7 ते 8 तासाची झोपच होत नाहीये, तुम्हाला गॅस, ॲसिडिटी हे त्रास तुम्हाला आहेतच. नसतील तरी ते आत पैदा होत आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने पाळत असाल, म्हणजे चांगल्या पद्धतीने पाणी, चांगली झोप, तरी पण तुम्हाला हे प्रॉब्लेम आहेत, तर तुम्ही एकदा तरी ही रेमेडी ट्राय करा.
काय करायचं आहे, आता रात्री झोपायला जायच्या अर्ध्या तासांनी, म्हणजे जेवण झालंय आणि 1-1.5 तासांनी झोपायला जात आहे, त्याच्या अगोदर अर्धा तास, म्हणजे झोपायचं आणि या रेमेडीचं अर्ध्या तासाचं अंतर. 1 ग्लास पाणी घ्यायचं, गरम करायला ठेवायचं, त्याच्यामध्ये 1 चमच अजवाईन, ओवा घालायचा सिंपल, आणि त्याला बॉईल करायचं, गाळून घ्यायचं, किंवा त्याच्यामध्ये गाळायच्या अगोदरच एक छोटासा गुळाचा खडा त्याच्यामध्ये मिक्स करायचा, ठीक आहे. आणि ते पाणी गाळून घ्यायचं. गूळ आणि ओवा हे पाणी मिक्स झालेलं आहे, ग्लासमध्ये आपण ट्रान्सफर करून घेतलं. आता याच्यामध्ये जर शुद्ध गाईचं तूप असेल तर खूप बेस्ट, नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप पण वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त अर्धा चम्मच आपल्याला तूप घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये घालायचं, मिक्स करायचं. पाणी, तूप, गूळ ह्या गोष्टी मिक्स झालेल्या आहेत, 3 वस्तू घेतलेल्या आहेत आपल्या किचनमधल्या, आणि ते तुम्हाला कोमटच प्यायचं आहे आणि त्याच्यानंतर झोपायला जायचं आहे. आता तुम्हाला याच्याने काय होणार की तुमचं जे पण मळ साचलेला आहे, जे पण टॉक्सिन्स तुमच्या शरीरात, तुमच्या नसांमध्ये, तुमच्या आत्यांमध्ये फसलेले आहे ना, ते सुटणार आणि सकाळी तुमचं पोट साफ होण्यासाठी तुम्हाला मदत होणार. इतकी सिंपल रेमेडी आहे, पण फायदा खूप चांगला भेटतो. त्याच्यासोबत ह्या गोष्टी पाळायच्या. इतकं करूनही तुमचं पोट सकाळी साफ नसेल होत तर याची सेकंड रेमेडी तुम्ही ट्राय करू शकता. रात्री जर तुम्ही ह्या 3 गोष्टींची एक ड्रिंक बनवलेली आहे तर सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल आहे. गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये सेंद्रिय मीठ किंवा काळं मीठ अर्धा चम्मच, किंवा जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास असे काय असेल तर तुम्ही क्वांटिटी कमी करा, त्याच्यासाठी सेंद्रिय मीठ तुम्हाला घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. 1 दिवस थोडीशी क्वांटिटी पहिले कमी करायची, मग अर्धा चमच्यापर्यंत जायची. 2 ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला ते मीठ ॲड करायचं, मिक्स करायचं आणि तुम्हाला ते पाणी प्यायचं. आता हे हप्त्यातनं तुम्ही 4 किंवा 5 दिवस करायचं. 1 दिवस सोडून केलं तरीही चालतं, रोज केलं तरीही चालतं. याच्याने तुमचं पोट साफ होणारच आहे, फक्त तुम्ही करून बघा. जर तुम्ही आता उठलाय आणि रात्री तुम्ही ही ड्रिंक घेतली आणि सकाळी उठल्यावरती परत तुम्ही ही मिठाचं पाणी घेतलंय, गरम पाणी, आणि तुम्हाला 1 तासाच्या अगोदरच तुमचं पोट साफ होणारच आहे. कारण की हे मी नाही सांगत आहे, हे माझे अनुभव तुम्हाला सांगतात. तर तुम्ही ट्राय करा, तुमचा पोटाचा घेर पण याच्याने कमी होणार, जे सुटलेलं पोट आहे ते पण आतमध्ये जाणार, कारण की रोज पोट साफ होत आहे, चांगल्या पद्धतीने फायबर घेतोय, चांगली झोप घेतोय, चांगलं पाणी पितोय, मग पोट तर साफ होणारच आहे ना. आता याच्यासोबत जर तुम्ही बाहेरचं खाऊन पिऊन बसलेला असता, दिवसभर झोप म्हणजे कामात आहे आणि रात्रीची पण तुमची झोप नाहीये, तर बघा ह्या गोष्टी जर आज तुम्हाला काही वाटत नाहीत ना, पण थोड्या दिवसांनी या गोष्टींचा तुम्हाला तुमच्या शरीराला त्रास होणार आहे. आणि हे जे होम रेमेडी असतात ना, हे आयुर्वेदामध्ये पण आहेत आणि ह्या तुम्ही घरी ट्राय करू शकता. जसं की आता पोटच साफ होत नाही, आपण डॉक्टरकडे जातो, ॲलोपॅथिक घेतो, तिथे झटकीपट आपलं पोट साफ होतं, पण ते ना आपल्या आत्यांना त्याची सवय होते, ते सुस्त होतात, काही दिवसांनी ते मरतात देखील, की मग आपल्याला मजबूरन त्याच गोष्टीवरती फोकस करावा लागतो, चूर्ण घ्यावं लागतात, ॲलोपॅथिक औषधी घ्यावं लागते पोट साफ होण्यासाठी. त्याच्यापेक्षा तुम्ही अशा रेमेड्या ट्राय करून ही नॅचरली पद्धतीने तुमचं पोट साफ होण्यासाठी, जसं पहिल्यापासून तुम्हाला टिप्स सांगितली, एक फिक्स टायमिंग ठेवायचा आणि त्याच टायमावरती तुम्हाला जायचं. ह्या जसं आपण आपल्या बॉडीला सवय लावतो ना, तशी तशी ती बॉडी पण त्याच्यामध्ये झुकते जाते. म्हणून आपली लाईफस्टाईल पहिले चेंज करा आणि या गोष्टी पण करा. रिझल्ट तर खूप चांगला आहे बरं का, ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा.